नमस्कार, कसे आहात? आय होप तुम्ही खूप छान असाल। चला तर आपण आज बनवणार आहोत पालकचे परोठे। मस्तपैकी आता पालकची भाजी तर आपण करतोच खातोच बऱ्याच वेळा, पण आता एक छानपैकी आपण आता ह्याचे पालकचे परोठे तयार करणार आहोत। पालक मस्तपैकी धुवून वगैरे घेतलेले आहे मी। आता हे सर्व आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचे। आता यामध्ये आपण प्रथम धुतलेली पालक टाकून घेऊया। आता यामध्ये एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे, एक टोमॅटो, थोडे अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, चवीनुसार कोथिंबीर, हे सर्व आपल्याला थोडंसं पाणी ॲड करून हे मिक्सर लावून घ्यायचे। आता आपला मस्तपैकी मिक्सर लावून झालेलं आहे बघा। याच्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता यामध्ये आपल्याला बाकी मसाले ॲड करायचे। थोडासा पाव चमचा हळद, एक चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा धना पावडर, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा गरम मसाला, एक चमचा कसुरी मेथी, चवीनुसार मीठ, थोडा ओवा। आता यामध्ये तुमचं गव्हाचं पीठ बसेल एवढं आपल्याला घ्यायचं आहे। एक वाटी घेतलेलं आहे मी। जेवढं पीठ बसेल तेवढं आपल्याला आता एवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आता तुमची मिक्सरला जी ग्रेव्ही तयार करून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करून बारीक केलेलं आहे। त्या ग्रेव्हीमध्ये जेवढं पीठ पुरेल तेवढंच आपल्याला पीठ घेऊन मळायचं आहे, कारण पिठाचा अंदाज आपण सांगू शकत नाही। ग्रेव्ही कमी जास्त झाली तर ते पीठ पण जास्त मळलं जाऊ शकतं। त्यामुळं थोडंसं जेवढी ग्रेव्ही आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये आपल्याला ते पीठ मळून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही थोडंसं तेल आपल्याला ॲड करायचं आहे। एक पळी तेल ॲड करते मी। आपल्याला हे पिठाचं एकजीव करायचं आहे, त्यामुळे थोडंसं तेल पण टाकून मळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले कणिक मळून झालेले आहे बघा। आता आपले परोठे बनवूया। तुम्हाला पाहिजे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता, लहान मोठे। या ठिकाणी तुम्ही तूपही लावू शकता। अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठे पाहिजे त्या आकाराचे तुम्ही परोठे बनवू शकता। छानपैकी आता आपण भाजून घेऊया। आता आपलं पॅन गरम झालेलं आहे बघा। या ठिकाणी तुम्ही तेल तूप तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता। थोडंसं आता हे खालची बाजू व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची। आता बघा सुंदर असे फुगत आहे बघा आपले। आता एक पलटी करूया आपण। थोडंसं आपण आता तेल लावूया। छान असे खरपूस व्यवस्थित भाजले की खूप सुंदर आणि टेस्टी होते। दोन्ही साईडने आपल्याला थोडं थोडं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे। मस्तपैकी बघा अशा पद्धतीने आपला पालक परोठा तयार झालेला आहे बघा। खूप सुंदर आणि खूप टेस्टी होते बघा। छानपैकी असं आपल्याला फुगलेलं पण आहे। अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व परोठे तयार करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बघा आपला दुसरा परोठा पण छानपैकी तयार झालेला आहे।
मस्तपैकी आपले पालक परोठे तयार झालेले आहेत बघा, एकदम छानपैकी आणि मस्त सुंदर असे झालेले आहेत, एकदम स्मूथ असे झालेले आहेत बघा. तसं तर हे तुम्ही चहाबरोबर सुद्धा खूप सुंदर असे लागते टेस्ट. आणि बघा एकदम छान स्मूथ असे झालेले आहेत. कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. खोबऱ्याची चटणी, लसणाची चटणी किंवा इमली वगैरे. एकदम सुंदर अशी टेस्ट झालेली आहे. सो तुम्ही रेसिपी करून बघा आणि खूप छान आणि टेस्टी लागतात. झटकेपट होणारी रेसिपी आहे. मस्तपैकी तुम्ही ही सॉसबरोबरही खाऊ शकता. एकदम साधी आणि सिंपल पद्धतीनं आपली ही रेसिपी आहे. तुम्ही रेसिपी करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.